भाजप कार्यकर्ता आणि शासनाच्या फसवणुकीतील आरोपी विजय सदाशिव औटी याला मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालय व ड्युटीवरील पोलीस कर्मचारी यांनी संगनमत करत महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू असताना रात्रीच्या अंधारात मागच्या दारानं पळवून नेले होते। या सर्व प्रकरणाबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, दृष्टदुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा हे भक्तिगीत गात प्रशासनाचं अक्षरशः वाभाडे काढले। याची शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, काँग्रेस ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश भांबारकर, चैतन्य ससे आदींसह यावेळी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराचे, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याचे, उघडदार देवा आता उघडदार देवा, उजेडात होते पुण्य अंधारात पाहे, कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसे, उघडदार देवा आता उघडदार देवा। काल ज्यावेळी आम्ही सदर आरोपीच्या बाबतीत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही। आम्ही काल रात्री देखील महाविकास आघाडीच्या वतीने यांना लेखी अर्ज दिला होता आणि जो आरोपी, ज्या आरोपीला तुम्ही अतिशय VIP ट्रीटमेंट देत होते, ज्याला अजिबात उपचाराची गरज नव्हती, तरी पण तुम्ही 4-4 दिवस त्याला ऍडमिट करून घेतला, त्या आरोपी 4 दिवस ज्या ज्या वॉर्डमध्ये राहिला त्या सर्व वॉर्डचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवेत। तसंच आरोपीवर आपण 4 दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट केली, त्याला त्याचं ऍडमिशन कधी केलं आणि त्याचा डिस्चार्ज कधी केला, या संदर्भात आम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत। परंतु ज्यावेळेस सिव्हिल सर्जन आहेत त्यांना आम्ही या संदर्भात विचारलं का ते म्हणले की आम्हाला आरोपीच्या संदर्भात, तो आरोपी असल्यामुळं म्हणजे जेलमधून तो आरोपी आमच्याकडे आलाय, ट्रीटमेंट घेण्यासाठी आलाय, तर त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत। तर आम्ही त्यांना एक विनंती केली की जर आपण तसे डॉक्युमेंट आम्हाला देऊ शकत नाहीत, ते फक्त ते न्यायालयात देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे, तर तसं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि तसं आम्हाला शासनाचा GR द्यावा, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत। आज आपण पाहतोय या प्रशासनाचा किती गलथान कारभार आहे। प्रशासनाचा जावई म्हणून एक जण काल इथं हॉस्पिटलमध्ये ते विजय औटी, तर त्याला आणलं होतं, त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे। एक नंबरचा गुंड माणूस येतो, त्याला या सिव्हिल हॉस्पिटलला आणले असता त्याला बिर्याणी खाऊ घालत होते, त्याला दारू पाजत होते, त्याचे असे अनेक चाळे इकडे या ठिकाणी आमच्या माणसाने बघितलं व याच्या विरोधात आम्ही आमचे किरणजी काळे असतील, आमचे अभिषेक कळमकर असतील, या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आले असता त्यांना इथला सगळा सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार दिसतो। आज आपण पाहतोय खरं तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकाला त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते, किती त्रास दिला जातो। एखादा पेशंट सिरियस आला की त्याला बघायला 2 तासाने जातात किंवा त्याला कोणतीही वेगळी सुविधा दिली जात नाही, आणि इथं सिव्हिलमध्ये तो जो गुंड आहे त्या गुंडांना इथं पाळलं जातं असंच म्हणावं लागेल। याच्यावर कोणाचा अंकुश नाही का? सिव्हिल सर्जनांना त्या बाबत विचारलं ते म्हणतात माहीत नाही काही, आणि त्यांना फुटेज मागितलं तर ते म्हटले आम्ही न्यायालयात देऊ शकत नाही, म्हणजे न्यायालयातच देतो, तुम्हाला देऊ शकत नाही। तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कागदावर लेखी द्यावं, नाहीतर या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना या ठिकाणी उठणार नाहीये। आणि आपल्याला तर माहिती आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व गुंडगिरी विरोधात महाविकास आघाडी कायम उभी राहणार।
पत्र आणलं नाही का झालं. जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पारनेर येथील सब जेलमधून एक स्थलांतरित करण्यात आलेले बंदी श्री विजय सदाशिव आवटी यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं. तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की सदर बंदी याला काही आजार नसून तो विनाकारण इथे ॲडमिट आहे. त्याबाबत त्यांनी काल बैठं आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की बंद्याला 3 तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी इथं संदर्भित करण्यात आलेलं होतं. संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता. परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री 8 वाजेपर्यंत तो बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते. त्याबाबत श्री काळे व पोटे यांनी CCTV फुटेज तसेच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची कागदपत्राची मागणी केलेली आहे. तर त्यांना CCTV फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. CCTV फुटेज डाउनलोड करायला साधारणतः 15 ते 20 तास लागतील आणि ते त्यांना देण्यात येतील. कागदपत्र न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले, चांगले उपचाराची गरज होती का याबाबत चौकशीची मागणी केलेली आहे. त्याच्यानुसार आम्ही एक समिती गठीत करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा विजय सदाशिव आवटी हा आरोपी आहे आणि तो या ठिकाणी शाही मेजवानी आलिशान त्याला सगळ्या सुविधा का तर सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचा म्हणून पुरवल्या जात होत्या. जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सगळी सत्तेची केंद्र त्या ठिकाणी आहेत. काल रात्री आम्ही या ठिकाणी ठिय्या दिला. त्याला बिर्याणी का दिली गेली चर्चा तर अशी सुद्धा आहे की दारूच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी सिव्हिल सर्जन हॉस्पिटल जे आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी आल्या होत्या. आता या चर्चेची सुद्धा शहानिशान त्या ठिकाणी सगळी ती झाली पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी 4 दिवस मौज मजा कोणतंही त्या ठिकाणी शारीरिक वादी नसेल त्यांनी केली. काल आम्ही रात्री या ठिकाणी ठिय्या दिला. ठिय्या दिल्यानंतर त्या ठिकाणी जी उत्तर आली ती सगळी विसंगती असणारी उत्तर आहेत. एकाने सांगितलं CMOनी की सकाळी 9 वाजता डिस्चार्ज दिला. त्या ठिकाणी CS साहेबांनी सांगितलं की डिस्चार्ज दिला पण त्याला दिलं नाही पोलिसांनी. तो त्यामुळे तिथंच आहे. त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी हे समोर आलं की तो आम्ही इथं आल्यानंतर आंदोलन आमचं तिथं ठिय्याचं सुरू झाल्यानंतर 8:13 त्याला इथनं पोलिसांनी गाड्या आणल्या, खाजगी आलिशान गाड्या आल्या फॉर्च्युनर सारख्या आणि त्या गाड्यांमध्ये बसून त्याला त्या ठिकाणी त्यांनी गायब केलं आणि 9:05 तो पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या हे कन्फर्म झालं की तो इथून गेला होता. या सगळ्यामध्ये आम्ही रात्री ठिय्या स्थगित केला. मात्र आज आम्ही पुन्हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना असा महाविकास आघाडीच्या वतीनं CS साहेबांच्या केबिनमध्ये या ठिकाणी केला आणि आमची मागणी त्या ठिकाणी होती की आम्हाला या सगळ्या परिसराचं CCTV फुटेज जे आहे ते त्या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी आत्ता पत्र दिलं आहे. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की हे सगळं डाउनलोड व्हायला फुटेज जे आहे ते 15 ते 20 तास त्याला तांत्रिकदृष्ट्या लागतील. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हे फुटेज देतील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना आम्ही ताकीद दिलेली मात्र की या फुटेजची कुठले टॅम्परिंग झालं नाही पाहिजे. कारण की सरकारचा दबाव आहे त्या ठिकाणी की हे फुटेज गायब करा, हे फुटेज यांना देऊ नका. पण आता आमचा अर्ज आमचा या ठिकाणी वॉच आहे तर हे फुटेज आम्ही त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊ. आणि दुसरी जी मागणी होती की डॉक्युमेंट जे आहेत त्याचे वैद्यकीय उपचाराचे ते आम्हाला द्यावेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की काही त्या ठिकाणी आम्हाला GR आहेत, त्या GRचं काही बंधन आहे. तर ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा समजून जे काय असेल ते घेऊ. एक मात्र निश्चित आहे की अशा पद्धतीनं केवळ राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचा कार्यकर्ता हा आरोपी आहे. त्यानं महसूल विभागाची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, नगरपंचायतची केलेली आहे. अशा आरोपींना अभय द्यायचं पाप जे लोक करतायत त्या पापाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि सखोल चौकशी यामध्ये करून
SP साहेबांनी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधितांवरती पुढील काळामध्ये योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.